मूलाधार चक्राला सक्षम करण्याचा आजचा दिवस आहे. मूलाधार चक्राचा संबंध सूर्य नाडीशी. उजव्या बाजूची नाकपुडी म्हणजे डावा हात समोर घ्या, त्याच्यावर उजवा हात ठेवा आणि मूलाधार चक्राचा बीजमंत्र म्हणायचा आहे ही नाडी ॲक्टिवेट होण्यासाठी. लम 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 सगळ्यांनी आपला उच्छ्वास चेक करायचा आहे. आपल्याला लक्षात येईल की आपली उजव्या बाजूची नाकपुडी जिचा संबंध आहे सूर्य नाडीशी ती ॲक्टिवेट झालेली आहे. दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे आहेत. जननेंद्रियांना आत ओढून घ्यायचं आहे. पाठीचा कणा एकदम ताठ ठेवायचा आहे. डोळे अलगद मिटून घ्या. पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर घेऊन यायचंय. पूर्ण आपले रेखेचे ध्यान होईपर्यंत श्वासाची क्रिया आपण एकदम सावकाश करणार आहोत. अगदी हळूवारपणे दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूवारपणे सोडा. प्रत्येक वेळेस श्वास घेताना पोट आपले बाहेर आलेले पाहिजे आणि श्वास सोडताना आपले पोट आतमध्ये गेलेले पाहिजे. रेखी ध्यानाद्वारे आपण आपली श्वासाची क्रिया लांबवत आहोत. दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आपण म्हणू शकतो. म्हणजे जास्तीत जास्त कमी श्वास घ्यायचे, कमी श्वास सोडायचा आहे. पूर्ण लक्ष आपलं मूलाधार चक्रावर घेऊन या. कल्पना करायची या ब्रह्मांडामधील दिव्य वैश्विक शक्ती, जी शिवशक्ती आहे, अशी शिवशक्ती आपल्या सहस्त्रहार चक्रामधनं आतमध्ये येतेय. सूर्य नाडीद्वारे तिचा आत प्रवेश झालेला आहे. आपल्या शरीरावर जे बारीक रोम छिद्र आहेत त्यातनं ही वैश्विक शक्ती आतमध्ये येत आहे. पंचतत्वांनी तयार झालेले हे शरीर पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, त्यातले पहिले तत्व पृथ्वी तत्व, ज्याचा संबंध आहे मूलाधार चक्राशी. शरीराचा मूळ आधार असलेले चक्र शरीरामधल्या अतिशय 3 महत्त्वाच्या नाड्या, चंद्रनाडी, सूर्यनाडी आणि सुषुम्ना नाडी, ज्याच्यावर आधारित आहे पूर्ण शरीरशास्त्र. प्रत्येक तासाला आपली नाडी बदलत असते. 1 तासाला आपली चंद्र असते, त्या पुढच्या तासाला सूर्य असते. मूलाधार चक्रासाठी आपण सूर्य नाडीला ॲक्टिवेट केलेलं आहे. कल्पना करायची आहे वैश्विक शिवशक्ती
जिने आपल्या शरीरात प्रवेश केलेला आहे, ती सूर्य नाडीद्वारे आपल्या मूलाधार चक्रावर आलेली आहे. या वैश्विक शक्तीचा प्रकाश आज पूर्ण गडद लाल आहे. या गडद लाल प्रकाशामध्ये आपल्या मूलाधार चक्राला बघायचे. एक असा गडद लाल रंग ज्याचा संबंध आहे रक्ताच्या प्रत्येक थेंबासोबत. शरीरातला अतिशय महत्त्वाचा धातू पृथ्वी धातू म्हणजे रक्त धातू, त्याला आपण आज सक्षम करत आहोत. या रक्त धातूमध्ये जर आपल्याला काही अडथळे येत असतील, त्याची पूर्ण जबाबदारी आपण घेत आहोत. आपल्या चुकीच्या जीवनशैलीद्वारे हे अडथळे निर्माण झालेले आहेत. पृथ्वी ग्रहाला आज्ञाचक्रातनं बघायचे. पृथ्वी ग्रहाला डोकं टेकवून नमस्कार करा. पृथ्वी ग्रह पवित्र धरणी माता, जिला आपण माता संबोधतो, उदारतेचे प्रतीक असलेली ही पवित्र धरणी माता, जी भरभरून आपल्याला अनादी कालापासून देत आहे. या पवित्र धरणी मातेवरच झालेले आहेत सतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि आता आहे कलियुग. या सगळ्या युगांची साक्षीदार ही पवित्र धरणी माता. या पृथ्वी तत्वामध्ये जर काही अडथळे येत असतील तर त्या अडथळ्यांना आपण दूर करत आहोत रेकी ध्यानाद्वारे. आधी मनापासनं या पृथ्वी तत्वाची माफी मागायची आहे. जेव्हा मनापासनं आपण एखाद्या गोष्टीची माफी मागतो, भरभरून आशीर्वाद आपल्याला त्या गोष्टीकडनं मिळायला लागतात. होपोनोपोनो प्रार्थना, जिचा आपण रोज अभ्यास करत आहोत. आज आपण आपलं मूलाधार चक्रम सक्षम करण्यासाठी ही प्रार्थना म्हणत आहोत. कल्पना करा, रक्ताच्या प्रत्येक थेंबासाठी तुम्ही ही प्रार्थना म्हणत आहात. हा रक्ताचा प्रत्येक थेंब म्हणजे आहे पृथ्वी तत्व स्वरूपामधील हे रक्तधातू, हे पृथ्वी तत्व. मला माफ कर, कृपया मला माफ कर. धन्यवाद. हे पृथ्वी तत्व, प्रत्येक रक्तधातू अगदी व्यवस्थित काम करत आहे. माझा जन्म झाल्यापासून आत्तापर्यंत अविरत या पृथ्वी तत्वाचे काम सुरू आहे. मी खूप आभारी आहे या पृथ्वी तत्वाची, पृथ्वी तत्वरूपी रक्तधातूची, अस्थिधातूची. रक्ताच्या प्रत्येक थेंबावर माझं खूप प्रेम आहे. या रक्ताच्या थेंबानेच लिहिलेलं आहे, अनादी कालापासून अनेक इतिहास असे हे रक्त, सळसळते रक्त माझ्या या स्थूल रूपी शरीरामध्ये आहे. खूप आभार मानते मी या रक्तधातूचे, या रक्तधातूवर आधारित असलेल्या अस्थिधातूचे खूप आभार. अतिशय प्रभावी असलेले बीजमंत्र, त्यांचे मी खूप आभार मानते. एक दिव्य लाल प्रकाशाची ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधनं वाहतीये.
हीच ऊर्जा माझ्या मूलाधार चक्रामधनं भरभरून वाहत आहे. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे लं लं वं वं शं 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 सं मूलाधार चक्राची आधी देवता श्री गणेशा यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. आपल्या कल्पनेमधून गणपती बाप्पांना बघण्याचा प्रयत्न करा. मूलाधार स्थितोऽसि नित्यं. मूलाधार चक्रावर श्री गणेशा विराजमान झालेले आहेत. बुद्धीची देवता विघ्नहर्त्या बाप्पा, आपण ह्या देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षित असल्याची भावना गणपती बाप्पांच्या आशीर्वादामुळे ही भावना आपली दृढ झालेली आहे. या देहरूपी मंदिरामध्ये आपण तृप्त आहोत, समाधानी आहोत, एकदम सुरक्षित आहोत. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवा. प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी, या पेशींना आपण रोज चालना देत आहोत. वैश्विक ब्रह्मांडीय दिव्य शक्तीद्वारे, बीजमंत्रांद्वारे हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. दिव्य लाल प्रकाश आपल्या दोन्ही पायांवर पडलेला आहे. या लाल प्रकाशामध्ये दोन्ही पायांमधले सूक्ष्म अवयव बघण्याचा प्रयत्न करा. खूप आभार मानायचे. लम रूपी वैश्विक शक्तीचे दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वासाला रोखायचे आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करा. लम लं
वम शम सम सावकाश दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवायचे. कल्पनेमधून आपल्या दोन्ही गुडघ्यांवर बीजमंत्र लम काढा, वम काढा, शम काढा, षटकोणाचा शम काढा, संगीताचा सम काढा, रेखेची पारंपरिक चिन्ह काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. डिस्टन्सचं चिन्ह काढा. हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन. संतुलन चिन्ह काढा. सेहेकी सेहेकी सेहेकी. पूर्ण संतुलन आपल्या प्रत्येक अवयवामध्ये. खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही गुडघ्यांचे बीजमंत्रांद्वारे. लम वम शम सम प्रत्येक अवयवामधील रक्तधातूला, पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत. सावकाश दोन्ही हात गुडघ्यांच्या खाली पायावर ठेवा. हातात वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा. प्रत्येकाला सातत्याने आपण ऊर्जा देत आहोत. खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे बीजमंत्रांद्वारे. लम वम शम शम सम अगदी सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही घोट्यांवर ठेवा. सक्षम घोट्यांचे खूप आभार मानायचे. लम वम शम शम सम दोन्ही घोटे अतिशय व्यवस्थित काम करत आहे. सावकाश आपले दोन्ही हात तळपायांवर ठेवा. सुंदर अशा लाल प्रकाशामध्ये दोन्ही तळपायांना बघायचंय. कल्पनेमधून दोन्ही तळपायांवर ओम काढा, लम काढा, वम काढा, शम काढा, शम काढा, सम काढा, रेखेची पारंपरिक चिन्ह काढा.
खूप आभार मानायचे या पारंपरिक रेखेचिन्हांचे. आपल्या गुरूंचे खूप आभार मानायचे, ज्यांच्यामुळे आपल्याला हे चिन्ह मिळालेले आहेत. खूप आभार आपल्या सक्षम दोन्ही पायांचे, तळपायांचे, पृथ्वी तत्वाचे, बीजमंत्रांद्वारे. लम वम शम सम दोन्ही सक्षम पाय अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश आता आपले दोन्ही हात नाभीच्या खाली स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. प्रत्येक चक्रामध्ये असलेल्या पृथ्वी तत्वाला आपण ऊर्जा देत आहोत. पृथ्वी तत्व स्वरूपामधील रक्तधातू, ज्याद्वारे शरीरामधील विसर्जन क्रिया सुरळीतपणे सुरू आहे. या विसर्जन क्रियेमध्ये जर कुठे अडथळा येत असेल तर ते फक्त आपण जलतत्व आपल्या शरीराला कमी पडत आहे, त्यामुळे माफी मागायची आहे या जलतत्वाची. मला माफ कर, कृपया मला माफ कर. धन्यवाद, तुझे काम अगदी व्यवस्थित सुरू आहे. फक्त माझ्या चुकीच्या जीवनशैलीद्वारे हे अडथळे झालेले आहेत. या जलतत्वावर, पृथ्वी तत्वावर माझं खूप प्रेम आहे. आजपासून मी अगदी व्यवस्थित माझ्या स्वतःची काळजी घेत आहे. भरपूर पाणी मी पित आहे. जलतत्वरूपी या पवित्र पृथ्वी मातेवर असलेल्या पवित्र नद्या, त्यांचे मी खूप आभार मानते. त्यांचे भरभरून आशीर्वाद या जलतत्वाद्वारे मला मिळत आहे. खूप खूप आभार या जलतत्वाचे, त्यांच्यामध्ये असलेल्या पृथ्वी तत्वाचे खूप आभार. पृथ्वी तत्व स्वरूपामधील या चक्रामधील प्रत्येक रक्तधातू, अस्थिधातू, ज्यांचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे, खूप आभार मानते मी प्रत्येक चक्राचे बीजमंत्रांद्वारे. लम वम शम सम जलतत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. खूप आभार या जलतत्वाचे, इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे. सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे. बंद डोळ्यांमधून सूर्यग्रहाला बघायचे. सूर्यग्रहाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे. सूर्यग्रहाद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे. खूप आभार या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे.
या अग्नी तत्वामध्ये आपल्या अन्नमय कोशामध्ये जर कुठे अडथळे येत आहेत तर ते चुकीच्या अन्न ग्रहण केल्यामुळे इथल्या प्रत्येक अवयवाची मी माफी मागते. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद, मी तुमची खूप आभारी आहे. तुम्ही अतिशय उत्तमरित्या काम करत आहात. माझ्या चुकीच्या खाण्यामुळे तुमच्यामध्ये अडथळे आलेले आहेत. यापुढे मी अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहे. पृथ्वी तत्व स्वरूपामधील अन्नमय कोशामधील एक एक सूक्ष्म अवयव त्यांना मी बळकटी देत आहे. बीजमंत्रांद्वारे लम वम शम शम सम या चक्राशी संबंधित असलेले यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर्य पृथ्वी तत्व स्वरूपामधील या सगळ्या गोष्टी मला प्राप्त झालेल्या आहेत. मी खूप समाधानी आहे. माझ्या आयुष्यामध्ये ही भावना माझी एकदम दृढ झालेली आहे. या जगामध्ये अशी कितीतरी लोक आहेत की जे अपंग आहेत, ज्यांना आपलं म्हणणारं कोणी नाही आहे, ज्यांना अन्न, वस्त्र, निवारा पण मिळालेला नाही आहे. मी खूप भाग्यवान आहे. भगवंताच्या कृपा आशीर्वादामुळे माझे शरीर सुदृढ आहे, माझे मन सक्षम आहे, माझी आंतरिक ऊर्जा वाढलेली आहे. सगळ्या गोष्टी मला भरभरून मिळत आहे. खूप आभार माझ्या या सक्षम देहाचे, पृथ्वी तत्वाचे. बीजमंत्रांद्वारे लम वम शम शम सम दिव्य लाल प्रकाश स्वादिष्ठान चक्र मणिपूर चक्रावर पडलेला आहे. सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा. गडद लाल रंगाच्या प्रकाशामध्ये छातीच्या मध्यस्थानी पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये शिवलिंगाला बघायचे. शिवशक्तीचा आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे. या शिवशक्तीला मनोभावे डोकं टेकवून नमस्कार. या शिवशक्तीचे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहेत. वायू तत्वाशी संबंधित असलेले अनाहत चक्र, रक्तशुद्धीकरण प्रक्रिया सक्षम हृदयाद्वारे व्यवस्थित सुरू आहे. इथल्या वायू तत्वामध्ये जर कुठे अडथळे आले असतील तर फक्त आपल्या चुकीच्या श्वसन पद्धतीद्वारे किंवा चुकीच्या जीवनशैलीद्वारे या वायू तत्वाची माफी मागायची आहे. मला माफ कर, कृपया मला माफ कर. धन्यवाद, मी तुझी खूप आभारी आहे. हे वायू तत्वा तू व्यवस्थित काम करत आहे.
फक्त माझ्या चुकीच्या जीवनशैलीद्वारे तुझ्यात अडथळे झालेले आहेत. रक्तशुद्धीकरणामध्ये अडथळे झालेले आहेत. खूप आभार इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे. वायू तत्वाची देवता महाबली हनुमानजी यांना आपल्या कल्पनेमधून बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. साक्षात हनुमानजी या कलियुगामध्ये आपल्याला प्रचिती देत आहेत. ओम हम हनुमते नमः. श्रीराम जय राम जय जय राम. खूप आभार मानायचे हनुमानजींचे, ज्यांचे पृथ्वी तत्व स्वरूपामधील आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहे. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. यम वायू तत्वाचा मूळ बीजमंत्र यम आणि पृथ्वी तत्वाचा लम. जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. यम लम वम शम शम सम वायू तत्व, पृथ्वी तत्व, अग्नी तत्व, जल तत्व उत्तमरित्या काम करत आहे. सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा. आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र गडद लाल रंगाच्या प्रकाशामध्ये या चक्राला बघा. आपल्या विचारांमध्ये जर काही अडथळे येत असतील, नकारात्मक विचार जर आपल्याला येत असतील, तर त्या विचारांना आपण आज सक्षम करत आहोत. या चुकीच्या विचारांना कारणीभूत आपण स्वतःच आहोत, ज्याद्वारे आपल्या आकाश तत्वामध्ये अडथळे तयार झालेले आहेत. मनापासून माफी या आकाश तत्वाशी. मला माफ कर, कृपया मला माफ कर. हे आकाश तत्वा, मी तुला धन्यवाद म्हणते. मी तुझी खूप आभारी आहे. तू उत्तमरित्या काम करत आहे. फक्त माझ्या चुकीच्या विचारसरणीद्वारे हे अडथळे झालेले आहेत. खूप आभार मानते मी या सक्षम आकाश तत्वाचे. माझे या आकाश तत्वावर खूप प्रेम आहे. विशुद्ध चक्रामधला प्रत्येक अवयव मला खूप प्रिय आहे. खूप आभार मानते या पवित्र मनुष्य जन्माचे. कर्म जे हा अतिशय श्रेष्ठ आहे या कलियुगामध्ये, ते कर्म मी अतिशय सावधपणाने करत आहे. अखंड नामस्मरण, अन्नदान, द्रव्यदान आणि ज्ञानदान मी करत आहे. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. लम हम अम आम ईम ईम ऊम ऊम ऐं ऐं ओम औं अं नः ऋलूं ऋलूं ऋं ऋ एकही क्षण वाया न घालवता मी प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करत आहे. खूप आभार माझ्या सक्षम विशुद्ध चक्राचे. सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर घ्या. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत.
सगळ्या गुरूंचे स्थान म्हणजे आज्ञाचक्र. रेकीच्या गुरूंचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. आध्यात्मिक गुरु दत्त गुरु माऊली यांना साष्टांग प्रणिपात. चैतन्यरूपी दत्त गुरु महाराज मला त्यांची असण्याची प्रचिती देत आहेत. खूप आभार मानते मी दत्तगुरु महाराजांचे. जर माझ्याबाबत मी वेगळा विचार करत असेल तर त्याला स्वतःला मीच कारणीभूत आहे. माझ्या मनापासून मी माफी मागते. माझ्या आतमध्ये असलेल्या पवित्र आत्म्याची माफी मी मागते. हे पवित्र आत्मा मला माफ कर, कृपया मला माफ कर. धन्यवाद, मी तुझी खूप आभारी आहे. तू खूप पवित्र आहेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. फक्त माझ्या चुकीच्या वागण्यामुळे तुला त्रास होत आहे. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे हम क्षम इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. ब्रह्मांडातील दिव्य शक्तींशी मी रोज एकरूप होत आहे. या सगळ्या शक्तींचे मला आशीर्वाद मिळत आहे. सूर्यासारखे तेज माझ्या बुद्धिमत्तेला मिळत आहे. खूप आभार मानते मी इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे बीजमंत्रांद्वारे. लं वं शं शं सं दिव्य लाल प्रकाश सहस्त्रहार चक्रावर पडलेला आहे. पूर्ण शरीराला लाल प्रकाशात बघण्याचा प्रयत्न करा. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिकमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये स्वतःला बघा. परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे, सक्षम मूलाधार चक्राचे. खूप आभार. मी या देहरूपी मंदिरामध्ये एकदम सुरक्षित आहे, समाधानी आहे, तृप्त आहे, एकदम सुरक्षित आहे. पृथ्वी तत्व स्वरूपामधील सगळ्या गोष्टी मला मिळालेल्या आहे, मिळत आहे. खूप आभार मानते. पृथ्वी तत्व स्वरूपामधील माझ्या आत्मविश्वासाचे, माझ्या स्वतःचे, या क्षणाचे, तुमच्या सगळ्यांचे खूप आभार.